हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊयात. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना हे आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची खंत. नारी शक्ती विधेयक 2023 लाच मंजूर झालंय. मात्र नारी शक्ती वंदन बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल. विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळे यांचा दुजोरा. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हे नाराज. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नाही असा आरोप. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडणार विषय. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं, सूर्यकांत यांचं हे वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो ही मोहीम. तर शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याचीही केली मागणी. शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह. दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा. तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार, सरनाईकांचा मिश्किल टोला. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरे जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा. महत्वाकांक्षेसह लायकीही असायला हवी, राऊतांची जहरी टीका. आदित्य ठाकरे आज चाकण MIDC मध्ये करणार पाहणी. उद्योगांचं स्थलांतरण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे उद्योजकांसोबत संवाद साधतील. आदित्य ठाकरे यांची उद्योजकांसोबत बैठक. समस्यांची माहिती घेणार. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. मराठी शिकण्यासाठी आज शेवटचा दिवस. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा.